सामाजिक वनीकरण विभागातील अभिसरण योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या कथित आर्थिक अनियमितता प्रकरणी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत। विभागीय चौकशीत काही आरोप सिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्याची एक वेतन वाढ रोखणे आणि 1,11,623 इतकी रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या शिक्षेची तीव्रता आणि प्रकरणाचे गांभीर्य यामध्ये तफावत असल्याचा आरोप विविध स्तरांमधून व्यक्त केला जात आहे। महसूल व वन विभागाच्या चौकशी अहवालानुसार अभिसरण योजनेअंतर्गत मजुरांना देय असलेल्या टॉप अप मजुरीच्या वितरणात त्रुटी आढळल्याचा तसेच शासन निर्णयातील काही अटींचे पालन न झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत कारवाई करण्यात आली असली तरी ही शिक्षा अपुरी असल्याचा दावा करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर प्रकरणातील इतर जबाबदार घटकांची भूमिकाही तपासली जावी अशी मागणी पुढे येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अन्यथा शासकीय यंत्रणेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। आज दिनांक 3 जून 2026 ला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर या ठिकाणी सामाजिक वनीकरण चंद्रपूर अंतर्गत टॉप अप मॉडेल व मनरेगा याच्यामध्ये झालेला आर्थिक अपहार, बनावट मजूर प्रकरण, शासनाच्या निधीची लूट या संदर्भामध्ये तत्कालीन वनपरिषद अधिकारी श्री GR इंगळे यांनी एकंदरीत सामाजिक वनीकरणाच्या दुतर्फा झाडं लावण्याच्या प्रकरणामध्ये जी माणसं राबून आपलं जीवन या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या ठिकाणी जगतात, अशा म्हणजे रक्ताचा पाणी करत या ठिकाणी आपला उदरनिर्वाह या ठिकाणी चालवतात अशा मजुरांचा आर्थिक अपहार या ठिकाणी केलेला आहे। आणि या अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की संबंधित अधिकाऱ्यांचं या ठिकाणी निलंबन करा। मी माझ्या जीवनातला पहिले जिल्हाधिकारी या ठिकाणी वसुमना पंत यांचा उल्लेख करेन की त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद आणि त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी चौकशी समिती गठीत करून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अहवाल दिला आणि अहवालात सांगितलं की त्या ठिकाणी प्रचंड मोठा आर्थिक आणि बनावट मजुरांचा या ठिकाणी अपहार झालेला आहे। जवळपास 30 लक्ष रुपयांचा या ठिकाणी घोटाळा झाल्यानंतर उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर यांनी शिक्षा म्हणून त्यांना केवळ आणि केवळ 1 महिन्याचं वेतन तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वेतनवाढ थांबवली आणि दुसरी शिक्षा त्यांनी अशी दिली की त्या ठिकाणी हे केवळ आणि दुसरी शिक्षा त्यांनी एवढं दिलं की त्या ठिकाणी वसुली 1,11,623 रुपयाची त्या ठिकाणी वसुली केली, जे की मुळात पैसा मजुरांचा आहे आणि 30,000चा अपार असताना 30 लाखाचा अपार असताना तुम्ही त्या ठिकाणी केवळ आणि केवळ नाममात्र या ठिकाणी कार्य करत आहेत। मी तर आरोप करेन की डिपार्टमेंटचे संपूर्ण अधिकारी वन विभागाचे सर्व या ठिकाणी सामील आहेत। आजच मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत या ठिकाणी पत्र पाठवून मागणी केली आहे की जे या प्रकरणामध्ये मजुरांच्या घामाचा पैसा या ठिकाणी खालेला आहे अशा सर्व अधिकाऱ्यांवरती निलंबनाची, बडतर्फची तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे, ती कठोरात कठोर शिक्षा आली पाहिजे अशा या ठिकाणी आशाचं मी या ठिकाणी पत्र दिलं आहे। आणि उद्या मी स्वतः, हे तर खरं तर वन विभागाचं काम आहे की एवढा मोठा अपहार सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं, पण वन विभाग जरी करत नसेल तर उद्या मी स्वतः या ठिकाणी रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जात यांच्या सन्माननीय तत्कालीन अधिकारी श्री GR इंगळे यांच्यावरती मी गुन्हा दाखल करेन। आणि हा प्रकरण खरं तर आता माझा नसून संपूर्ण जनतेचा आहे, सामान्य लोकांचा, आणि हा प्रकरण जन आंदोलनामध्ये या ठिकाणी उभं आहे।